इस मुकाबले को एंजॉय कर रहे हैं उन सभी का फिर एक बार स्वागत है। तो चलते बीच मैदान के ऊपर जहां मुकाबला सेकंड राउंड का पहला मुकाबला सागर इनामपुरी बनाम उमरोली के बीच चलता हुआ मुकाबला। दोनों टीम की बात करेंगे, दोनों बड़ी टीमें इस बार मैदान के ऊपर आमने सामने टॉस जीतकर पहले फील्ड करने का निर्णय लिया। इस बार उमरोली टीम की कप्तान ने बल्लेबाजी के लिए न्योता दिया इनामपुरी टीम को। मुकाबला शुरू। गेम ऑन, यू आर द वाचिंग बिग पार्ट मैच। सेकंड राउंड का पहला मुकाबला। पहली गेंद सलमान दिया, गेंद को बिल्कुल यहाँ पर एक रन के साथ खाता खोला बल्लेबाज ने। हॅलो, निश्चित योगेश, इथे आपण महेंद्र माले यांचा उमरोली संघ पाहतोय. कदाचित त्याने वेगळे डावपेच आखले असतील, कारण अंगद हा मागच्या सामन्यामध्ये 7व्या क्रमांकाला आणि त्याने अर्धशतक लगवलं आणि या सामन्यामध्ये अंगद सलामीला आलाय. म्हणजे या अंगदला काहीतरी मोठी फलंदाजी करायची असेल, ही व्यूहरचना या फलंदाजाकडून. लेकिन बात करेंगे तो पहले मुकाबले में वो देर से मैदान के ऊपर पहुंचे थे, बिल्कुल मुकाबला भी रुका हुआ था और सब हमेशा यहाँ पर अंगद पाटिल सलामी बल्लेबाजी करते हैं. तो बिल्कुल यहाँ पर अंगद पाटिल के लिए गेंद को खेला डीप मिड विकेट के रीजन में, तब तक गेंद को उठा फेंका. मौका था बल्लेबाज के पास एक रन का. अंगद पाटिल ने भी खाता खोला एक रन के साथ. और दोनों बल्लेबाजों की बात करेंगे तो दोनों बड़े बल्लेबाज हैं, हमेशा ओपनिंग करता है अंगद पाटिल और अरविंद पाटिल. अरविंद पाटिल और अंगद पाटिल ने एक रन के साथ खाता खोला. मुकाबला 4 ओवर का है, यानी कि पहला ओवर पावर सर्कल का होगा, जिसमें 2 खिलाड़ी केवल 30 रन घेरे के बाहर हम देख सकते हैं. बिल्कुल लॉन्ग ऑन के ऊपर एक खिलाड़ी है. इस बार फिर एक बार बड़े शौक की तलाश में थे, मगर बल्ला और गेंद का संपर्क सही नहीं हो पाया, तो केवल शॉर्ट लेग के रीजन में गेंद को रोका. एक रन का इजाफा टीम का स्कोर बताया. इक्का दुक्का से रनों की रफ्तार बढ़ाने की कोशिश है. पहले पावर सर्कल की बात करेंगे तो जिसमें केवल यहाँ पर बल्लेबाज के पास मौका होता था बड़े लेने के लिए, तो सागर यहाँ पर 2 खिलाड़ी केवल 30 गज घेरे के बाहर लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ और दूसरा मिड विकेट बाउंड्री के ऊपर. ये 2 खिलाड़ी केवल 30 गज घेरे के बाहर हम देख सकते हैं और 9 खिलाड़ी 30 गज घेरे के अंदर है. लेकिन बात तैयार. पहला ओवर प्रगति पर, सेकंड पर बल्लेबाज अंगद पाटिल. गेंद इस बार उछाल ली ज्यादा और ऑप्शन के काफी बाहर है. अंपायर जावेद परिसर का यह वाइड का इशारा. टीम का स्कोर बनता है 4 रन. पहला ओवर प्रगति पर गेंदबाज महेंद्र माली, एक बड़े खिलाड़ी जिनके लिए जिस नाम के लिए जाने जाते हैं, बिल्कुल यहाँ पर महेंद्र माली, जो कि पहले ओवर में हमेशा अच्छी गेंदबाजी करते हैं. बिल्कुल वही शुरुआत इस बार भी थी इस मैदान के ऊपर. 3 गेंद है और 4 रन उन्होंने पहले पावर सर्कल में खर्च किया. तो बिल्कुल बड़ा स्ट्रोक. अंगद पाटिल को रोकना बहुत कठिन होगा. गेंद को खेला 4 रन. तो सागर यहाँ पर बात करेंगे तो अंगद पाटिल को रोकना बहुत कठिन कार्य है, क्योंकि इस मुकाबले की बात करेंगे तो इस बल्लेबाज ने 6 गेंद में 6 छक्के दागे थे और 55 रनों की पारी की थी. और आज भी इस नाइट प्रतियोगिता की बात करेंगे तो 61 रन जोड़े इस बल्लेबाज ने. तो बिल्कुल यहाँ पर काफी बड़ा स्ट्रोक. शॉर्ट लेग के ऊपर से गेंद को गिरा, गेंद सीधे लॉन्ग लेग बाउंड्री. बैक टू बैक 2 चौके, यानी कि मैंने पहले कहा था कि अंगद पाटिल को ज्यादा देर तक शांत रखना बहुत कठिन कार्य है. और बिल्कुल अंगद पाटिल फिर एक बार आक्रामक पारी दिखाया मैदान के ऊपर. शुरुआत उन्होंने शांत की थी, मगर अब इस बार लगातार 2 गेंद में 2 चौके. टीम का स्कोर तेजी से बढ़ता हुआ 12 रन मिल चुका है. पहला ओवर की आखिरी गेंद, यानी कि एक बार बड़ा स्ट्रोक. इस बार गेंद हवा में ऊंचा ज्यादा लंबा काम, खिलाड़ी गेंद के नीचे, बड़ी मछली चाल में बल्लेबाज अंगद पाटिल. बैक टू द पवेलियन. योगेश, आपण पाहिलं अंगदसाठी जी व्यूहरचना रचली होती, 5 चेंडूचा जर आपण बारकाईनं योगेश इथे विचार केला, महेंद्र मालीने जे 5 चेंडू फेकले होते, जे अंगदनं 5 चेंडूचा पुरेपूर वापर केला, मात्र शेवटचा चेंडू हा शॉर्ट चेंडू फेकला होता आणि तो मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट मध्ये रोखली गेली फलंदाजी. चेंडू खूप उंच उडाला आणि ज्या विकेटसाठी जाळं रचलं होतं
हे महेंद्र माळेचा गेम प्लॅन आहे, नरेश मडवी यांचा गेम प्लॅन आहे, ज्याने क्रिकेटची खूप मैदानं गाजवलेत. कारण त्यांना माहिती होते का अंगदची विकेट जर आपण घेतली तर बरंचसं काम आपलं तमाम होईल. कारण जेव्हा पहिल्या सामन्यामध्ये त्यांचा संघ अडचणीमध्ये होता, अंगदने डोकं वरती काढलं आणि गोलंदाजांना नडला होता. ज्या विकेटसाठी जाळा रचला तो अंगद मात्र इथं बाद झाला है. तो बिल्कुल यहाँ पर सागर जल सही कहा, क्योंकि जिस मछली के लिए जाल भेजा था और आखिरकार वही जल या वही मछली जाल के अंदर फंसी हुई, यानी कि अंगद पाटिल बैक टू द पवेलियन. बड़ा झटका इस बार लगता हुआ इनामपुरी टीम को. अगर आने वाले बल्लेबाज के ऊपर अब जिम्मेदारी होगी, जो कि पिछले मुकाबले की बात करेंगे तो अंगद पाटिल देर से आए थे. कहते हैं कि दोस्तों देर आए दुरुस्त लाए, मगर देर से आने के बाद उन्होंने 61 रनों की एक फाइटिंग बल्लेबाजी दिखाई थी सागर. तो बिल्कुल यहाँ पर पहले विकेट का बदन. ये गेंद को खेला यहाँ पर इनसाइड आउट के माध्यम से गेंद को खेला कवर बाउंड्री की तरफ. तब तक यहाँ पर 1 रन का इजाफा, टीम का स्कोर बनता हुआ. तो बिल्कुल यहाँ पर 13 रन बनता हुआ. नए बल्लेबाज कुणाल पाटिल मैदान के ऊपर है. तो कुणाल पाटिल एक साथ अकाउंट को ऊपर किया. अब अरविंद पाटिल और कुणाल पाटिल की जोड़ी मैदान के ऊपर है. यहाँ पर अंगद पाटिल आउट होने के बाद ये दो बल्लेबाजों के ऊपर काफी जिम्मेदारी होगी. और इस बार और एक झटका, अरविंद पाटिल बैक टू द पवेलियन. व्यंकटेशा तर व्यासपीठाकडे आम्ही जाणार आहोत. सन्माननीय अतिथी मान्यवर आदरणीय सावळाराम पाटील साहेबांनी यांचं स्वागत करण्यासाठी स्पर्धेच्या आमच्या आयोजक गणेश पाटील यांना विनंती करेन. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा इथे योगेश मान सन्मान केला जातो, कारण हे पहिलं आयोजन आहे. कारण योगेश जेव्हा आपण डेच्या स्पर्धेमध्ये इथे आलो होतो आणि तेव्हाच फायनलचा सामना पार पडला, तेव्हा इथे अनाउन्समेंट केली होती का याच मैदानावर नाईटची स्पर्धा होणार. आणि सिद्धी करवले गावाचं जे नाईट स्पर्धा ठेवण्याचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकार झालंय. ज्याने अतोक मेहनत घेतली होती ते आयोजक योगेंद्र पाटील असतील, हनुमान पाटील साहेब असतील आणि संपूर्ण आयोजन कमिटी खूप मोठे योगदान आणि यशाची पोचपावती देताना ही स्पर्धा. तो बिल्कुल यहाँ पर इनामपुरी टीम को झटके लग रहे बीच मैदान के ऊपर. क्या किया पर अंगद पाटिल आउट होने के बाद इस टीम को अब कौन संभालेगा, यह सवाल बनता हुआ. क्योंकि अंगद पाटिल आउट के बाद अरविंद पाटिल भी आउट हो चुका है. नए बल्लेबाज संदेश मात्रे हम देख सकते हैं, बिल्कुल यहाँ पर अच्छे बल्लेबाज है. तो संदेश मात्रे बीच मैदान के ऊपर है. गेंद कारपेट के माध्यम से गेंद लंगल तरफ. तब तक यहाँ पर 1 रन और 1 रन से टीम का स्कोर बनता हुआ 14 रन बन चुका 2 विकेट के नुकसान पर. पहला ओवर जिसकी बात करेंगे तो महेंद्र माली जिन्होंने पहला ओवर फेंका था और बिल्कुल 5 गेंदों के ऊपर 12 रन रहते हैं और आखिरी गेंद के ऊपर बड़ी शिकार की थी इस गेंदबाज ने. और इस बार बड़ा स्ट्रोक लेने की कोशिश, बिल्कुल कैच ड्रॉप, यानी कि इस बार इनामपुरी टीम को और एक झटका लग सकता था सागर. और ऐसे हालात में बल्लेबाज थे यहाँ पर कुणाल पाटिल जिनका कैच ड्रॉप हो चुका है. तो टीम का स्कोर बनता है 15 रन. दूसरा ओवर प्रगति पर है. मुकाबला 4 ओवर का. तो यहाँ पर सेकंड राउंड का पहला मुकाबला, इसके बाद में सेकंड राउंड का सेकंड मुकाबला होगा. पेटानी बनाम पड़गे के बीच होगा मुकाबला. तो दोनों कप्तान से अनुरोध है कि आप टॉस के लिए आना है आपको हमारे मंच के ऊपर. इस बार उठाकर खेलने की कोशिश, गेंद हवा में जज किया और ये देखिए और एक कैच ड्रॉप. यानी कि हम देख सकते हैं एक ही खिलाड़ी जिन्होंने दो खिलाड़ियों को जीवनदान दिया. 2 गेंद के ऊपर 2 कैच ड्रॉप कर दिया. यानी कि दोनों बल्लेबाज को जीवनदान कुणाल पाटिल और संदेश मात्रे, जिन्हें कि दोनों को यहाँ पर जीवनदान मिलता है. अब आने वाली 2 ओवर में ये 2 बल्लेबाज किस तरह से बल्लेबाजी करेंगे. तो बिल्कुल 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 2 विकेट के नुकसान पर टीम का स्कोर है 17 रन बन चुका है. यानी कि सागर कहते हैं 17 और खतरा, मगर 17 का खतरा किसको होगा. अभी तक बात करेंगे तो 10 कैच सागर ड्रॉप हो चुके हैं. जो कि पिछले मुकाबले की बात करेंगे सागर समाधान भोर को 3-3 जीवनदान मिले थे, मगर वो मुकाबला समाधान भोर ने नहीं जीता था मैदान के ऊपर. तो बिल्कुल 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 17 रन मैदान के ऊपर है. तो अब तक 10 कैच ड्रॉप हो चुके हैं. यानी कि एक ही बल्लेबाज की 3 कैचेस, यानी कि समाधान भोर की 3 कैचेस सुधी थी. और अब तक 25 यहाँ पर 35 विकेट हो चुके हैं. कुल मिलाकर अब तक 35 विकेट गिर चुके इस प्रतियोगिता में. तो फिर एक बार सभी का स्वागत होगा इस प्रतियोगिता में आए हुए तमाम लड़ने दर्शकों का. फिर एक बार स्वागत.
मुकाबले को एंजॉय कर रहे हैं, चूंकि मुकाबला सेकंड राउंड का पहला मुकाबला बीच मैदान के ऊपर है उमरोली बनाम इनामपुरी के बीच। ये गेंद बिल्कुल यहाँ पर अच्छी गेंद थी, गेंद को हल्के से खेलना चाहते थे मगर ऑनसाइड के रीजन में गेंद को खेलना चाहते थे मगर गेंद पड़ने के बाद आउट स्विंग हुई और बाहर की तरफ निकलती हुई विकेट कीपर की दस्तानों में बल्लेबाज को चकमा दिया और सीधे विकेट कीपर की दस्तानों में डॉट बॉल की समाप्ति। तीसरा ओवर गेंदबाज सचिन मडवी जो कि पिछले मुकाबले में बहुत बड़ी बल्लेबाजी दिखा थी, बस सचिन मडवी गेंदबाजी की तो बिल्कुल अब तो फिर एक बार उसी दिशा में खेलने की कोशिश। यहाँ पर बल्लेबाज की बात करेंगे तो मिड विकेट के रीजन में शॉट का सिलेक्शन कर रहे मगर फुटबॉल का इस्तेमाल नहीं कर पा रहा ये बल्लेबाज सागर। यहाँ पर थोड़ा खराब क्रिकेट हम देख सकते हैं, यानी कि दबाव जो होता है तो बिल्कुल यहाँ पर इनामपुरी टीम के बल्लेबाजों के ऊपर अब दबाव बन चुका है, क्योंकि अंगद पाटिल आउट होने के बाद इन खिलाड़ियों के ऊपर दबाव बन चुका है। फिर एक बार फ्रंट पर जाकर खेलने की जो कोशिश की थी फिर एक बार नाकामयाब और 1 रन बनता भाग, 1 रन से टीम का स्कोर बन चुका इस बार 18 रन बन चुका। तीसरा ओवर प्रगति पर है, अभी भी टीम का स्कोर 18 रन, यानी कि इस मुकाबले भी इस टूर्नामेंट की बात करेंगे तो शायद जो मुकाबला पिछला हुआ था लो स्कोर वाला मुकाबला, यानी कि गुड टीम ने 25 रन जोड़े थे 5 ओवर में, मगर इस बार ये इनामपुरी टीम कितने रन बढ़ पाएगी। तो बिल्कुल अच्छी गेंदबाजी देख सकते हैं, बिल्कुल सचिन मडवी की बात करेंगे तो इन्होंने अभी भी लेंथ और लाइन के साथ गेंदबाजी की। सागर वुडलैंड स्पोर्ट के ऊपर गेंद को फेंका और पड़ने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ निकली और बिल्कुल फिर एक बार बल्लेबाज संदेश मात्रे को चकमा देती हुई गेंद विकेट कीपर की दस्तानों में। यहाँ से बड़े स्ट्रोक की जरूरत है, यहाँ पर बड़े स्ट्रोक की तलाश है, तो यहाँ पर बड़े स्ट्रोक नहीं आ पा रहे हैं, केवल इक्का दुक्का से रन बन रहा है, मगर इक्का दुक्का से इनामपुरी टीम बड़ा स्कोर नहीं बना पाएगी। कहते ना कि बिना हवा से क्या फुल खिलेंगे जब तक बारिश ना हो, और इक्का दुक्का से इनामपुरी टीम क्या बड़ा स्कोर बना पाएगी जब तक चौके छक्के ना हो। तो बिल्कुल यहाँ पर चौके चक्कों की तलाश है इनामपुरी टीम के बल्लेबाजों को। रिवर्स शॉट, दुधारी तलवार और बिल्कुल यहाँ पर 1 रन बनता था और 1 रन से टीम का स्कोर बनता था। बिल्कुल 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर के बाद टीम का स्कोर 2 विकेट के नुकसान पर 20 रन बन चुका है। सागर काफी खराब क्रिकेट हमने देखा बीच मैदान के ऊपर, जो कि यहाँ पर अंगद पाटिल आउट होने के बाद एक भी बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी नहीं दिखा पा रहा है, यानी कि पूरी तरह से दबाव में दिखाई दे रही है इनामपुरी टीम की बल्लेबाजी। तो चलो अगला मुकाबला पेटाली बनाम पड़गे के बीच होगा मुकाबला। पड़गे टीम के कप्तान और पेटाली टीम के कप्तान से फिर एक बार अनुरोध होगा कि आप टॉस के लिए शीघ्र प्रस्थान करें अपने मंच के ऊपर। तो अगला मुकाबला काफी बड़ा है, दोनों कप्तान से अनुरोध है कि आप टॉस के लिए शीघ्र प्रस्थान करना है आपको। 3 ओवर की बात करेंगे तो सागर यहाँ पर बात करेंगे तो काफी खराब क्रिकेट 6.66 की औसत से अब तक रन बना चुके इस बार मैदान के ऊपर ये टीम। तो बिल्कुल यहाँ पर काफी बड़ा मुकाबला, आने वाले ओवर में बड़े स्ट्रोक की तलाश होगी, जो कि कई समर्थक इनामपुरी टीम के इस मैदान के ऊपर है और बिल्कुल आखिरी ओवर में उम्मीद कर रहे हैं कि अब बड़े स्ट्रोक की यहाँ पर जरूरत है। तो बिल्कुल यहाँ पर संदेश मात्रे और बल्लेबाज कुणाल पाटिल, जिनको मिलकर अच्छी बल्लेबाजी करनी होगी। यहाँ से सागर आने वाले ओवर में 15-20 रन बनते तो मुकाबला काफी मजबूत होगा और रंगदार मुकाबला हमारे दर्शकों को एंजॉय करने को मिल सकता है, क्योंकि जब गेंदबाजी के लिए उतरेगी इनामपुरी टीम तो उनकी मजबूती गेंदबाजी है, तो मुकाबला काफी दमदार देखने को मिल सकता है। मगर आखिरी ओवर में 15 या 20 रन बनाने होंगे, क्योंकि अभी तक टीम का स्कोर है केवल 20 रन। पहली गेंद किया, शानदार स्कोर लेग के रीजन में आउटफील्ड पास नहीं रुकेगी गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाद। तो बिल्कुल सागर उम्मीद की थी और बिल्कुल पहले गेंद के ऊपर एक चौका था बाम कि आखिरी ओवर में बड़े स्ट्रोक की तलाश है बिल्कुल, और उसी तलाश में अभी भी बल्लेबाजी कर रहे मैदान के ऊपर। टीम का स्कोर बनता है 24 रन 2 विकेट के नुकसान पर। आउट होने बल्लेबाज अंगद पाटिल और अरविंद पाटिल। एक बार बैट का अंदर हिस्सा देखना, यहाँ पर बल्लेबाज के बाहर का
और एक झटका लगता हुआ इनामपुरी टीम को। कुणाल पाटिल बैक टू द पवेलियन। चलो यहाँ पर पेटाली टीम के कप्तान और पटके टीम के कप्तान से फिर एक बार कॉल है कि आप टॉस के लिए शीघ्र प्रस्थान करना हमारे मंच के ऊपर। पटके टीम के कप्तान और पेटाली टीम के कप्तान। तो बिल्कुल यहाँ पर तीसरा झटका लगता है बात, यानी कि एक भी बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी नहीं दिखा पा रहे हैं, यानी कि जिम्मेदारी को नहीं निभा पा रहे हैं। कहते हैं कि दोस्तों क्रिकेट में जिम्मेदारी को निभाना बहुत कठिन कार्य होता है और जिम्मेदारी निकलना बहुत आसान होता है। अभी भी बात करेंगे तो अंगद पाटिल आउट होने के बाद एक भी बल्लेबाज ने जिम्मेदारी को नहीं निभाया। इस बार फिर एक बार गेंद उछाल ज्यादा लंबाई कम और एक झटका लगता हुआ इनामपुरी टीम को चौथा झटका। बिल्कुल यहाँ पर चौथा झटका। मैंने पहले कहा था कि एक भी बल्लेबाज जिम्मेदारी को नहीं निभा पा रहा है, आने वाले बल्लेबाज के ऊपर जिम्मेदारी ढकल रहा है, जिम्मेदारी को नहीं निभा पा रहा है बीच मैदान के ऊपर, आने वाले बल्लेबाज के ऊपर जिम्मेदारी, यानी कि आखिरी ओवर और 3 गेंद है अभी भी बाकी है। पहली गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आया था, मगर इस बार बढ़िया स्ट्रोक डीप लॉन्ग के ऊपर से बनता 30 रन 4 विकेट के नुकसान पर। सागर आने वाली 2 गेंद में बड़े स्ट्रोक आते हैं तो फिर मुकाबला काफी रोमांचक देखने को मिल सकता है, क्योंकि गेंदबाजी की बात करेंगे तो इनामपुरी टीम की गेंदबाजी काफी धारदार है और काफी आक्रामक गेंदबाजी करते हैं। तो बिल्कुल यहाँ पर आने वाली 2 गेंद आखिरी गेंद है। बाहर आउटसाइड ऑफ स्टंप सिग्नल वाइड। टीम का स्कोर बनता है 31 रन। सागर बिल्कुल यहाँ पर मुकाबला फिर एक बार बल्लेबाज स्ट्राइकिंग पर बल्लेबाज है संदेश मात्रे अभी भी संघर्ष कर रहे मैदान के। फिर एक बार बड़ा स्ट्रोक, उम्मीद की थी बिल्कुल आखिरी ओवर में जो उम्मीद यहाँ पर मात्रे के बल्ले से निकलता हुआ गया दूसरा छक्का। तो बिल्कुल यहाँ पर रनों की बात करेंगे तो 37 रन बन चुके। आखिरी गेंद यहाँ पर डॉट। तो सागर यहाँ पर पहले बल्लेबाजी करने में लेने की फर्स्ट सेक्शन में बल्लेबाजी करते हुए इनामपुरी टीम ने रन बनाए 37, यानी कि 37 रन और 38 रनों का लक्ष्य आने वाली 4 ओवरों में। 4 ओवर और 38 रनों का लक्ष्य मैदान के ऊपर होगा। काफी बड़ा मुकाबला। तो यहाँ का बिल्कुल बात करेंगे तो 9.50 की औसत से अब रन बनाने होंगे बल्लेबाजी करने में उमरानी टीम को। उमरानी टीम की बात करेंगे तो उमरानी टीम की बल्लेबाजी काफी मजबूत है और गेंद यहाँ पर इनामपुरी टीम की बात करेंगे तो इनामपुरी टीम की गेंदबाजी काफी मजबूत है। तो यहाँ पर मुकाबला काफी रोमांचक होगा, क्योंकि दोनों तरफ बड़े बड़े टीम बीच मैदान के ऊपर है। मुकाबला जीतने के लिए 38 रनों का लक्ष्य रखा। पहले बल्लेबाजी करते हुए इस बार 37 रन जोड़े और 38 रनों का लक्ष्य रखा है मैदान के ऊपर। क्या इस लक्ष्य को रोक पाएंगे या फिर उमरानी टीम इस लक्ष्य को बना पाएगी? इसका आंखों देखा सुनने के लिए चलते मेरे साथी कमेंडर सागर के पास। हॅलो, तर यानंतर होणारा सामना 2 संघनायकांना आम्ही इथे कॉल केलाय। पेटाली संघाचा संघनायक आणि पडके संघाचा संघनायक सुभाष ठाकूर यांचा संघ असलेला पडके संघाचा संघनायक आलाय। दोन्ही संघ मी विनंती करेन आमच्या मान्यवरांना आपण सन्माननीय अतिथी मान्यवर सोमनाथ पाटील यांना विनंती करेन, क्रिकेटचे बिग सपोर्टर खास वाजेवरून उमरोली संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेत
आणि सिद्धी करवले गावचे ते जावई सुद्धा आहेत. क्रिकेटवर असलेलं प्रचंड प्रेम, सिद्धी करवले गावावर असलेलं प्रचंड प्रेम. तर इथे टॉस केला गेलाय. पेटाले आणि पडगे यांच्या दरम्यान पायाचे नाणेफेकीचा कौल कुणाच्या असत्या. दोन्ही संघ तितकेच ताकदवर आणि टॉस विन होतोय पेटाली संघ. तर जाऊया योगेश, महेंद्र माली आणि आपण पाहिलं सचिन मडवीच्या संघाला या सत्रामध्ये पल्ला पार करायचंय, कारण एकूण धावसंख्या पाहतोय 37 ऑन बोर्ड आणि 38 रन्स टू विन. जर आपण इनामपुरी संघाच्या फलंदाजीवर एक नजर मारली तर इनामपुरी संघाचा अंगद जेव्हा बाद झाला, मैदानावर संदेश मात्र टळ टोकून बसला होता. संदेशला माहिती होतं का गोलंदाजी सरशी ठरते या मैदानावर. गोलंदाजच्या प्रेमामध्ये असलेली केलपट्टी संदेशनं वेट केला. वेट अँड वॉच ज्याला म्हणतात, थांबा आणि प्रतीक्षा करा, उत्तर चांगलं मिळेल. संदेश मैदानावर उभा होता, त्याने फक्त खराब चेंडूचा वापर केला. 2 षटकार लगवले. जर आपण या एकूण योगेश 37 धावांचा विचार केला, ज्यामध्ये 3 चौकार आणि 2 षटकार यांची बेरीज आपण पाहिली, तर 24 धावा मोठ्या फटक्याने येथे संपादन केलंय त्या फलंदाजी करणाऱ्या इनामपुरी संघानं. आणि याचा विचार सुद्धा उमरोली संघाला करावा लागेल, कारण गोलंदाजीसाठी अनुकूल असलेली खेळपट्टीने रंगरूप बदलले. अंगद जरी बाद झाला तरी सुद्धा मोठ्या फटक्यानं प्रवास केला होता 37 धावांवर आणि 38 धावांचा पल्ला पार करावा लागेल. हे कुठेतरी सचिन मडवींच्या उमरोली संघाला ओळखावे लागेल. खराब चेंडूची प्रतीक्षा केली होती संदेशनं, 2 षटकार लगवले. त्यानंतर अंगदनं 2 चौकार लगवले. ते कुणालनं सुद्धा मैदानावर सेट होण्याचा प्रयत्न केला होता आणि आपल्या धावसंख्येला रचण्यासाठी त्यांनी सुद्धा एक मोलाचं योगदान दिलं होतं. 37 ऑन बोर्ड, 38 रन्स टू विन. 24 चेंडू 38 धावांची गरज. दुसरा अंक गेम ऑन. पहिला चेंडू फेकेल, सामना करेल फलंदाज तयार. पहिल्या चेंडूवर ताकदीचा वापर, पॉवरफुल स्ट्रोक, कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू डीप स्क्वेअर लेगला, 4 धावा. मैदानाकडे आपण येऊया. पहिल्या चेंडूवर सुरेख सुरुवात. तुमची सुरुवात कशी होईल यावर तुमचा शेवट अवलंबून असतो आणि तो प्रवास करताना उमरोली संघ पहिल्या चेंडूवर 4 धावा. गोलंदाज तयार. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, भेदक मारा. पहा गोलंदाज अंगद पाटीलला माहिती आहे, जेवढे निर्धाव चेंडू आपण फेकू तेवढा दडपण वाढत जाईल उमरोली संघावर. आणि खेळामधील दबाव आणि निराशा 2 गोष्टी तुमच्यासाठी घातक असतात. खेळामध्ये तुमचा कॉन्फिडन्स हा सर्वात महत्वाचा घटक असतो आणि तो प्रेशर शिफ्ट करण्याचा प्रयत्न करतोय, प्रेशर बनवण्याचा प्रयत्न करतोय तो उमरोली संघावर. गोलंदाज अंगद पाटील तयार. इनामपुरी संघाकडून गोलंदाजी करेल. प्रतीकसाठी हा चेंडू, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, मिडॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. धावफलकाला हलकं ठेवण्याचा प्रयत्न करतो. एकूण धावसंख्या ती 5. आमच्या साह्या बरोबर आहे त्या पेन आणि लेखणीच्या साह्याने आमचे स्कोरर संदेश माडील आम्हाला स्पर्धेचे आयोजक साथ देत असताना महेंद्र मालीनं पहिलं षटक फेकलं होतं. 12 धावा दिल्या होत्या आणि याचा विचार करावा लागेल फलंदाज सुधीर मडवी. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा सुरेख कामगिरी करणारा फलंदाज सुजित मडवी हा फलंदाज प्लेस केले चेंडूला आणि आठवण करून दिली योगेश, द वॉल ऑफ क्रिकेट. आंतरराष्ट्रीय स्तरावर राहुल द्रविड एक असा क्रिकेटर होऊन गेला होता, जेव्हा आपल्या समोर धावा मोजक्याच असतात, जेव्हा आपल्या समोर एक मोठा संघ असतो तेव्हा मैदानावर सेट कसं व्हायचं म्हणून राहुल द्रविडने एक आदर्श क्रिकेट खेळाडूंना दिला होता आणि त्याचं उदाहरण जी सुजितनं फटका केला अप्रतिम. हा चेंडू ऑन साइडला मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. झेल घेण्याची थोडीशी संधी होती मात्र थोडासा कठीण नव्हता आणि या संधीचं सोनं केलं फलंदाजीनं. 2 धावा पूर्ण केला. धावफलकाला जर हलकं ठेवलं, जर असा धावफलक हलता राहिला तर कुठेतरी इनामपुरी संघ उमरोली संघासाठी हा प्रवास सोपा होईल, कारण 2 ओपनिंग ब्लास्टर प्रतीक आणि सुजित मडवी 2 फलंदाज मैदानावर आहेत आणि सलामीर फलंदाजांना माहिती आहे मैदानाचा चौफेर फटकेबाजी कशी करावी आणि त्याचं उदाहरण दाखवताना 2 फलंदाज. राईट मोर द विकेट, पुलचा फटका, नो एनी चान्स, व्हॉट अ सुपर स्ट्रोक, टॅलेंट, 6 शॉट, 4 धावा. पहिला
षटक येथे समाप्त झाले. एकूण धावसंख्या आपण पाहतो 12. पहिल्या षटकामध्ये महेंद्र मालीने सुद्धा 12 धावा दिल्या होत्या. कंपॅरिझन आपण दोन्ही संघांची केली. त्याच दिशेने प्रवास करत असताना आपण पाहतो एका बाजूला इनामपुरी आणि त्यानंतर एका बाजूला उमरोली संघ पाहतोय. दोन्ही तेवढ्याच ताकदीचे संघ. अंगद पाटील केलेली थोडीशी निराशा, गोलंदाजी करत असताना केलेली निराशा आणि येणारे 18 चेंडूंचा खेळ अजून येथे बाकी आहे. तर अजूनही आपण पाहणार आहोत 4 षटकांचा सामना. 18 चेंडूंचा खेळ बाकी. स्वर्गीय प्रभाकर हासू पाटील स्मृती चषक दुसरा आपण पहिली रात्र पाहतोय. पंचांचा इशारा टॉस येथे केला गेलाय. पडके आणि एक आपण पाहतोय पेटाली या दोन दरम्यान आणि पेटाली संघाने टॉस येथे जिंकलाय. मैदानाकडे थेट आपण जाणार आहोत. फलंदाजी करणारा सुजित आणि एका बाजूला फलंदाज आपण पाहतोय दोन्ही विस्फोटक फलंदाज प्रतीक माळे आणि सुजित मडवी खेळण्यासाठी तयार. गोलंदाजील इनामपुरी संघाकडे राईट आर्म राऊंड विकेट. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. जर असे चेंडू फेकाल तर त्याची किंमत मोजावी लागेल आणि याचा विचार करावा लागेल गोलंदाजाला. कारण उमरोली संघाचे 2 सेट फलंदाज मैदानावर टळ टोकून बसण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. प्रतीक माळी खेळण्यासाठी तयार. सचिन म्हात्रेचा हा चेंडू. दिशा दाखवली चेंडूला. गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक एकत्र आले. तोपर्यंत फलंदाज 2 धावा पूर्ण करेल. सहज सोपी संधीचा फायदा उठवताना फलंदाज एक चांगलं उदाहरण दाखवताना आपल्या समोर टार्गेट पार करायचं 38 आणि त्या 38 धावेला कसं पार करायचं प्रतीक्षा करतात खराब चेंडूची. मात्र जे चेंडू मिळतील त्यावर धावा मिळवण्याचा प्रयत्न हे शुभ संकेत उमरोली संघाला तर धोक्याचा इशारा इनामपुरी संघाला. राईट आर्म राऊंड विकेट. फुटवरचा वापर. प्रत्येक चेंडूवर सिंगल डबलला योगेश हा संघ प्राधान्य देतो. धावा चोरण्यामध्ये किती माहिर आहे आणि ही ओळख आहे ती उमरोली संघाची. धावा चोरण्यामध्ये आपण पनवेल रायगड मध्ये अनेक संघ पाहतोय. आंतरराष्ट्रीय स्तरावर साऊथ आफ्रिका संघ हा धावा चोरण्यामध्ये माहिर संघ असायचा. क्षेत्ररक्षकांच्या समोर धावा चोरणे एवढंच सोपं काम नसतं आणि ती जिगरबाज खेळी दाखवताना 2 फलंदाज एका बाजूला प्रतीक आणि त्याला साथ देणारा सुजित मडवी. एकूण धावसंख्या येथे गुणतालिकेवर 17 धावा. पल्ला पार करायचा 38. हे लक्ष्याचा विचार केला असेल, पक्का निर्धार केला असेल. समाधान भोईरच्या संघाला 3 चेंडूमध्ये 5 धावा करता आल्या नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता. ही गोलंदाजांना सुद्धा तेवढी साथ देणारी खेळपट्टी. 16 चेंडू आणि 21 धावेची गरज. राईट आर्म राऊंड विकेट. फुटवरचा वापर. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. डॉट बॉल. मी निश्चित म्हणेन जर इनामपुरी संघ जर आपल्याला या सामन्यामध्ये मजबूत पकड मिळवायचे असेल तर निर्धाव चेंडू फेकावे लागतील. फलंदाजी विकेट घ्यावी लागेल आणि क्षेत्ररक्षण भूमिका या 3 गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागेल तरच त्या सामन्यामध्ये एक परतावण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. गोलंदाज तयार. क्लीन बोल्ड. दांडी गुल. फलंदाज इथे बाद होतोय. पहिला धक्का बसतो उमरोली संघाला. फलंदाज उमरोली संघाचा पॅव्हलियन मध्ये पहिला हादरा. धावसंख्येवर थोडासा धोक्याचा इशारा कारण बाद झाला तो फलंदाज सुजित. कंपॅरिझन आपण केली जेव्हा प्रतीक माळीनं उमरोली संघाचे दुसरे षटक फेकलं होतं. 5 धावा दिल्या होत्या आणि सचिन मात्रे गोलंदाजी करतो. अद्यापर्यंत 5 धावा दिल्या. दोन्ही संघ त्याच दिशेने जी वाटचाल इनामपुरी संघाने केली तीच वाटचाल उमरोली संघ करतोय. विजयाचं लक्ष्य कोण गाठेल पक्का निर्धार दोन्ही संघाने विजयासाठी केला असेल. विजयाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर घेऊन आपली हुकूमत सिद्ध कोण करेल या सामन्यामध्ये. चेंडू आणि धावांचा आपण विचार करणार आहोत. येणारे चेंडू आणि धावांचा आपण विचार केला तर 14 चेंडू आणि 21 धावांची गरज. फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मागच्या सामन्यातील हिरो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता सचिन मडवीनं सुद्धा एक दृढ निश्चय केला असेल, संकल्प केला असेल का विजय मिळूनच आपण माघारी परतायचं ही खून गाठ अंगाशी बांधली असेल. तो फलंदाज मैदानावर. 14 चेंडू आणि 21 धावा. जर एक मोठा फटका आला तर समीकरण सोपं होईल. मात्र या स्थितीमध्ये मोठा फटका मारणं एक खूप धाडसी काम आहे आणि ती जोखीम का उमरोली संघाचे फलंदाज उठवतील का गोलंदाजी करणारा सचिन मात्र जादुई गोलंदाजी करेल का हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. 14 चेंडू आणि 21 धावा. सामन्याचं चित्र काय असेल. गोलंदाज सचिन मात्र तयार. राईट आर्म राऊंड विकेट.
ताकदीचा वापर केला होता, चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही, क्षेत्ररक्षक तिथे तैनात या. जस्ट वन रन देर पहा, संधी मिळाली होती, काही सेकंद वेळ मिळाला होता धावा चोरण्याचा प्रयत्न, बॅकअप तिथे सुरेख केले जाते. फक्त सिंगल असेल, 13 चेंडू आणि गरज असेल 20 धावेची गरज. दोन फलंदाज एकत्र झाले, सचिननं कानमंत्र दिलाय तो फलंदाज प्रत्येक माळीनं 2 चौकार दाखवले. मी मागाशीच उल्लेख केला होता का इनामपुरी संघ पहिल्या सत्रामध्ये जेव्हा खेळत होता 3 चौकार 2 षटकार मारले होत्या. जरी त्यानं 36 धावा मजल मारली होती, एकूण 37 धावांना मजल मारली होती, त्यामध्ये 24 धावा या मोठ्या फटक्यानं मिळवल्या होत्या. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, सिंगल डावेला प्राधान्य देईल. शेकोटी पेटवण्याचा ज्याने कोणी प्रयत्न केलाय, माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर ती शेकोटी आपण लगेच विझवा. आणि ती बरोबरी साधताना प्रत्येक माळीनं दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा दिल्यात आणि यावेळी गोलंदाज आपण पाहतो ते इनामपुरी संघाचा सचिन मात्रेने सुद्धा तीच कामगिरी 7 धावा दिल्या. 2 षटकानंतर आपण इनामपुरी संघाची धावसंख्या पाहिली होती 17 धावा आणि 2 षटकानंतर उमरोली संघ पोहोचलाय 19 धावांवर. चेंडू आणि धावांची डिटेल्स आपण पाहू. थोडासा प्रेशर इथे शिफ्ट होईल, पण प्रेशर रिलीफ करेल का उमरोली संघाचे फलंदाज. चेंडू आणि धावांचा विचार, येणारे चेंडू 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. अंगदनं पहिल्या षटकामध्ये 12, सचिन मात्रेने धावा दिल्या होत्या 7. समीकरण थोडंसं अवघड बनेल, डिफिकल्ट मॅच, काहीतरी कारनामा करावं लागेल फलंदाजाला. खेळपट्टीनं आपलं रंगरूप बदललंय. निश्चित आपण पाहणार आहोत 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. एक मोठा फटका जरी बरोबरी साधेल, पण दडपण एवढं, कॉन्फिडन्स लेवल एवढी गोलंदाजाची वाढले, या सामन्यावर धूळ चालण्याचा प्रयत्न करतोय ते उमरोली संघाच्या फलंदाजांना. गोलंदाज तयार, फलंदाजासाठी हा चेंडू, ताकदीचा वापर, क्षेत्ररक्षक तिथे प्रेझेंट आहे, कोणती चूक करत नाही आणि फलंदाज बाद. 11 चेंडू आणि 19 धावेची गरज. पहिल्या सत्रामध्ये आपण गेलो जेव्हा प्रसाद माळीनं गोलंदाजी केली होती. 3 चेंडू मध्ये धावा दिल्या होत्या 13. प्रसाद माळीनं आपल्या षटकामध्ये 17 धावा दिल्या होत्या आणि त्या 17 धावेची किंमत मोजताना उमरोली संघाचे फलंदाज पण गोलंदाजी करत असताना आपली दहशत निर्माण करतोय. सामना अजूनही बॅलन्स आहे, सामना अजूनही दोन्ही संघाच्या बाजूने आहे. तोच थरारनाट्य सामना, सामन्यातील रोमांचकता का असेल, रंजकता काय असेल, अपेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहतोय. दोन्ही संघ विजयासाठी आसुसलेले आहेत. जो संघ चांगला प्रयत्न करेल, जो संघ आपल्या सर्वस्व पणाला लावेल, जो संघ पुट ऑन फाईट, दोन्ही संघ विरोधी संघाला लढा देईल, तो संघ मैदान गाजवेल. 11 चेंडू आणि 19 धावांची गरज. ताकदीचा वापर केलाय, सरळ बॅटचा फटका, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात या. मोठे फटके काम पाहायला मिळत नाही. निश्चितच आपण पाहिले असेल सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाईल. लक्ष थोडंसं कठीण होत चाललंय, पण तेवढं सोपं सुद्धा लक्ष असेल दोन्ही संघासाठी. गोलंदाजी करत असताना आज संघ आपण इनामपुरी संघाचा गोलंदाज अरविंद पाटील 2 चेंडू फेकलेत, 1 धाव दिलाय. 10 चेंडू आणि 18 धावेची गरज. शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न ज्याने कोणी केलाय ती शेकोटी आपण लगेच विझवा. हा चेंडू काहीसा उचली घेणारा चेंडू, अंपायर सिग्नल, वाईटचा कॉल आणि पंचांचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल येते आणि एकूण धावसंख्येमध्ये थोडासा बदल, परिवर्तन येथे केला जाईल. गोलंदाज काहीतरी जमेची बाजू, दोन्ही संघाला आपले स्ट्रॉंग पॉइंट, वीक पॉइंट माहिती आहे. फलंदाज मैदानावर खेळते तो सचिन मडवी आणि आदेश मडवी, 2 फलंदाज. इनॅट नंबर 3 आणि फलंदाज आपण आतिश मडवीला पाहतो, इनॅट नंबर 4 चा फलंदाज. 10 चेंडू आणि 17 धावेची गरज. गोलंदाज तयार, अरविंद पाटील चेंडू फेकेल आतिश साठी. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, 5 चेंडूची लाईन पाहिली होती, शॉर्ट सिलेक्शन केलं होतं, चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही, फुटवर्क वापरता आला नाही. जर उत्तम फुटवर्क तुमच्यामध्ये असेल, जर प्रयत्न करण्याची जिद्द तुमच्यामध्ये असतील आणि जर तुमच्या पोतडीमधील चांगले चांगले फटके असतील तर तुम्ही मैदान गाजू शकाल. फुटवर्कचा वापर केला नाही आणि गोलंदाजाला मात्र यश संपादन केलंय. 9 चेंडू आणि 17 धावेची गरज. सामना मात्र आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज अरविंद पाटील. चेंडू फेकेल आतिश साठी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टर्न विथ बाउन्स, अतिशय खतरनाक गोलंदाजी, पॉवरफुल गोलंदाज.
एक सक्सेस गोलंदाजी करत असताना लक्ष थोडस कठीण होत चाललंय आणि जी खेळपट्टी फलंदाजांना साथ देत होती ती खेळपट्टी गोलंदाजांना साथ देते. 8 चेंडू 17 धावा जो शेवट गोड केला होता पण फलंदाज पाहिलं होतं संदेश मात्रेनं मारलेले 2 षटकार या सामन्यामध्ये निर्णायक ठरतील का फलंदाजी करणारा उमरोली संघ या सामन्यामध्ये त्यांना अवांत जिवंत ठेवील का ही चर्चा केली जाईल. 8 चेंडू आणि 17 धावेची गरज. गोलंदाज तयार. फुटबॉलचा वापर क्लीन बॉल दांडी गोल. 7 चेंडू आणि 17 धावेची गरज. जाऊया आपण मैदानाकडे. थोडस अडचणीमध्ये सापडले उमरोली संघ. एकूण फलंदाज 5 झाले 3. एकूण धावसंख्या 21. पल्ला पार करायचा 38. तर 7 चेंडू आणि 17 धावेची गरज. लक्ष जरी मोठं नाहीये कारण सोपं लक्ष आहे. मर्यादित षटकामध्ये आपण 6 चेंडू मध्ये 29 धावा सुद्धा चेस होताना पाहिलंय. 6 चेंडू मध्ये 42 धावा ठोकताना सुद्धा आपण अनेक संघांना पाहिलंय. मात्र हे लक्ष सोपं असेल का छोटा असेल दोन्ही संघ तितकाच विचार करत असताना 7 चेंडू आणि 17 धावा. महेंद्र माळी आपला अनुभव सर्वस्व पणाला लावतील. मात्र गोलंदाजी जेवढी ताकद आहे आणि ती सिद्ध केली. गोलंदाजी करत असताना आपली आक्रमकता सिद्ध केली. संदेश मात्रेनं मारलेले 2 षटकार या सामन्यामध्ये एक खूप मोठी वेगळी कलाटणी दिली. अंगद पाटील जरी बाद झाला त्यानंतर या 38 धावांचा पल्ला पार करत असताना फलंदाजांना नाकी नव येतं. पेचाट पाडले. बुचकल्यात पडलेला उमरोली संघ डोकं करती वरती काढेल. फलंदाज कधी मोठे फटके दाखवेल याची सुद्धा चर्चा घेईल. अरविंद पाटीलने जी गोलंदाजी केली सच गी बॉलिंग साइड. 6 चेंडू फेकल्यात आणि निर्णायक क्षणी फक्त 2 धावा दिल्यात. व्हेरी गुड बॉलिंग. गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी केली. आपण इनामपुरी संघाचे गोलंदाज अरविंद पाटीलला पाहिले असेल. तर 6 चेंडू आणि 17 धावा. जरी चेंडू आणि धावांचा अंतर खूप मोठा असला तरी मर्यादित षटकामध्ये अंतर खूप छोटा आहे. तुमची कॉन्फिडन्स लेवल खेळामध्ये सर्वात गरजेचा आहे. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन, तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानणार उमरोली संघ. म्हणजे फलंदाज मैदानात सचिन आहे. महेंद्र माली ज्यांना माहिती आहे मैदानावर जशी गरज तशी फलंदाजीची क्षमता असलेले 2 फलंदाज शैलीदार फलंदाज आपल्या संघाला विजय मिळवून देतील का. 6 चेंडू आणि 17 धावेची गरज. गोलंदाज येतोय तुषार पाटील. आपल्या संघाला सावरेल का कमबॅक मिळवून देईल का. बघा कानमंत्र देण्यासाठी क्षेत्ररक्षक कुठवर कुठला प्रवास केलाय कारण त्याला माहिती आहे प्रत्येक चेंडू मागे एक गुप्त रहस्य असेल. प्रत्येक चेंडू मागे काहीतरी गुपित रहस्य असेल आणि तो कानमंत्र दिलाय. प्रत्येक चेंडू वेगळा फेकण्याचा कदाचित निर्धार गोलंदाजा असेल. 6 चेंडू आणि 17 धावा. सचिन फलंदाज स्ट्रायकर एंडला. मोठ्या फटक्यांची नितांत गरज. ती उमरोली संघाला. सामना कोण जिंकवेल. विजयाचा झेंडा कोण फडकवेल. धावसंख्या येते 21. पल्ला पार करायचा 38 धावेचा. लो फुल टॉस चेंडू. ताकदीचा वापर. यस पॉवरफुल वंडरफुल सक्सेस. धावेसाठी षटकार. वाघावरती बैसून आली धरतीची सावली. वाघावरती बैसून आली धरतीची सावली. धरतीची सावली. निश्चितच एका षटकारानं सामन्यामध्ये आणखीन रोमांचकता आणखीन रंजकता वाढत चालल्या. षटकार लगावला तो सचिन मडवीने इम्प्रेस केलाय. षटकारानं स्वागत केलं गोलंदाज तुषार पाटीलचा. समीकरण बदलते. 5 चेंडू 11 धावा. स्लोअर 1 चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. निश्चित जर चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला असता तर चेंडू कदाचित सीमा पार गेला असता. पण असं झालं नाही. समीकरण थोडस बदलतंय. अडचणी निर्माण झाल्या. संकटानं सामोरं झाले उमरोली संघ. सचिन षटकारानं या सामन्यामध्ये थोडस जिवंतपणा आपल्या संघाच्या बाजूने झुकवला. कदाचित नवीन फलंदाज वेगळा प्रयत्न करेल.
महेंद्र माली सारखे फलंदाज अजूनही मैदानावर आहे. क्रिकेटच्या अनेक अडचणीवर मात करण्याचा अनुभव, आपला तगडा अनुभव पणाला लावतील. कारण सामना जिंकणं, मैदान गाजवणं आपल्यासाठी तेवढेच गरजेचं असेल. तुषारकडून सुद्धा तेवढाच प्रयत्न केला जाईल. दोन चेंडूमध्ये सचिनसाठी थोडासा सोपा चेंडू होता, मात्र स्ट्रोकला कन्वर्ट करू शकला नाही. फलंदाजाने षटकाराने सामन्यामध्ये एक वेगळी रंजकता निर्माण केली. आपला रांगटेपणा दाखवायला लागेल फलंदाज वैभवला. आपला पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आईस सेटल करावं लागतील वैभवला, कारण त्याला सेटल होण्यासाठी आता वेळ नाहीये. प्रत्येक चेंडूवर हाणामारी करावी लागेल. 6 चेंडू 17, 5 चेंडू 11. समीकरण अनालिसिस मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आपण पाहतोय. 4 चेंडू आणि 11 धावेची गरज. जे समीकरण होतं 10 चेंडू 17, ते समीकरण कुठवर येऊन ठेवले. ही गोलंदाजी ताकद सिद्ध केली इनामपुरी संघाने. 4 चेंडू 11 धावा. लो फुलटा चेंडू, निश्चितच स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न, कारण नाणेफेकीचा कौल इनामपुरी संघाच्या बाजूने. धावा कंपल्सरी चेस करावे लागतील. महेंद्र माळी कोणती भूमिका दाखवेल. अडचणीच्या वेळी आपल्या संघाला अनेक सामने जिंकून दिलेत. लिडिंग ऑफ द फ्रंट, पुट ऑफ फाईट बॅक करण्यासाठी महेंद्र माळी तयार. मैदान गाजवण्यासाठी कदाचित गोलंदाज सुद्धा तेवढी शहानिशा करेल. आपल्या भातातील तेवढे सुरेख चेंडू फेकेल. कदाचित वेगळे चेंडू फेकण्याचं गोलंदाजाला वेगळं काही करायचे. 3 चेंडू आणि 10 धावेची गरज. रिव्हर्सिपचा अतिशय देखणा फटका. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. याला म्हणतात टेक्निक आणि पॉवर, आणि महेंद्र मालीने आपली सिद्धता स्पष्ट केली. मर्दाची छाती तलवार हाती, मर्दाची छाती तलवार हाती. नाव शिवरायांची. कुंभिया मिराजे, कुंभिया मिराजे, कुंभिया मिराजे, अरे कुंभिया मिराजे. प्रतिम आपण वाजवली. छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार ज्याप्रमाणे वेगाने फिरायची आणि त्या वेगाने रिव्हर्सिपचा अतिशय देखणा फटका. या षटकारानं सुद्धा सामन्यामध्ये एक रंजकता थरार. कोण विसरणार. समाधान भोईरच्या संघानं 5 धावा सुद्धा खेळपट्टीनं रंगरूप बदलले होते. सामन्याचा निकाल काय असेल. पायाचे कुणाच्या बाजूने सामना जिंकेल का फलंदाजी करणारा संघ सामना जिंकेल का. महेंद्र मालीला वैभवने दिलेली स्ट्राईक कदाचित या सामन्यामध्ये एक वेगळी रणनीती असेल. फलंदाज महेंद्र मालीला माहिती आहे परिस्थिती कशी असो, मैदानावर जशी गरज तशी फलंदाजी. 3 चेंडू मध्ये 10 धावेची गरज होती. आईस सेटल केलं होता, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड दाखवला होता आणि सकारात्मक दृष्टिकोनाने फटका केला होता. 2 चेंडू 4 धावा. निश्चित हा थोडासा खराब चेंडू. स्ट्राईक कदाचित आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल. फलंदाज 1 धाव पूर्ण करेल आणि यावेळी स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न. चेंडू निश्चितच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. वैभव येथे फलंदाज विकेट फेकतोय आणि एक संधी असेल आपल्याला अजूनही सामना अटीतटीची लढत. असा सामना पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडत असतो. हा चेंडू रिव्हर्सिप करण्याचा प्रयत्न होता. महेंद्र मालीचा स्टँडिंग मोशन दाखवलं होता. आपण रिव्हर्सिपचा फटका करणार, मला रिव्हर्सिपचा फटका खेळता आला नाही. कंपल्सरी धावा 3 चेस करावे लागतील. तर दोन्ही संघाच्या पाठीराख्याने आम्ही विनंती करतोय मैदानामध्ये जाण्याची कुणाला अनुमती नाहीये. या चेंडूवर सामन्याचा निकाल काय असेल. आय सेटल पुन्हा एकदा महेंद्र माली सारख्या फलंदाजांना करावी लागेल. चेंडूची पारख करावी लागेल, चेंडूची लाईन ओळखावी लागेल आणि त्यानंतर शॉर्ट सिलेक्शन चेंडूवर आक्रमण करावं लागेल. बरं हा सामना जिंकायचा असेल. नवीन फलंदाज जो मैदानावर गेलाय, गुड रनिंग आपल्याला करावी लागेल. 3 धावा जर पळून काढायचा असेल तर तेवढी तुम्हाला फिटनेस सुद्धा दाखवावी लागेल. 3 धावा चेस करायचा असेल तर कदाचित महेंद्र माली यांच्या बॅट मधून मोठा फटका येणं हे खूप गरजेचं आहे. अतिशय क्लोज मॅच. असा सामना पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडत असतं. व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह बॉलर, पण तेवढाच सुरेख सामना. व्हेरी व्हेरी क्लोज मॅच. टफेस्ट मॅच आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूवर सामन्याचा निकाल 2 चेंडू 4 आणि शेवटच्या चेंडूवर काय गुपित राहस. 1 चेंडू 3 धावा. निश्चितच फुलटॉ चेंडूला चोख प्रत्युत्तर देता आलं नाही आणि हा सामना निसटता विजय. सेंचुरी विनिंग इनामपुरी संघानं हा सामना जिंकलाय. शेवटच्या चेंडूवर मात्र आपल्या बाजूने सामना जिंकलाय आणि सुपर 8 मध्ये जाण्याचं स्वप्न येथे साकार झालंय इनामपुरी संघाचं. सारा नशिबाचा खेळ जगात चालतोय पैशाचा मेळ. सारा नशिबाचा खेळ जगात चालतोय पैशाचा मेळ. एका बादशाह राणी
एकच